नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण अनामत कशाप्रकारे कपात करू शकतो. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती उजव्या कॉर्नरला सेटिंग हे बटन दिसून येतं. तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर 2 नंबरला संकलन केंद्र माहिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर आपल्याला कपात प्रकार हे ऑप्शन दिसून येते. तर कपात प्रकारच्या समोर नवीन कपात या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर कपात प्रकार निवडण्यासाठी टॅप करा. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला सर्व प्रकारच्या कपाती दिसून येतात. याच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी अनामत लिटर हे ऑप्शन दिसून येतं, जे की मी ऑलरेडी लावलेलं आहे. तर ते येथे दिसत नाही आहे. तर ते सिलेक्ट केल्यानंतर किंवा त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज दिसून येतं. तर या पेजवरती आपल्याला कपात प्रकार, अनामत पर लिटर, दूध उत्पादक, सर्व उत्पादक आणि उत्पादकानुसार. तर सर्व उत्पादक हे ऑप्शन निवडल्यानंतर आपण इथे एक अमाऊंट सेट करू शकतो. जसं की ₹1 मी इथे सेट केलेला आहे. तर ₹1 मी सेट केल्यानंतर सर्व उत्पादकांची अनामत, सर्व उत्पादकांसाठी ₹1 प्रति लिटर अनामत दुधाच्या रकमेतून वजा केली जाईल. म्हणजे सर्व उत्पादकांना तेवढीच रक्कम कपात केली जाईल. तर याला सेव्ह केल्यानंतर आपण बिलं सेव्ह करू शकतो. तर यानंतर आपण जे पण बिलं सेव्ह करू तर त्याच्यामध्ये प्रति लिटरला ₹1 कपात सुरू होऊन जाईल. जसं की तुम्ही बघू शकता, बिलामध्ये आल्यानंतर नवीन बिल बनवामध्ये यायचं आहे. नवीन बिल बनवामध्ये 1 नंबरचं बिल आपण ओपन केलेलं आहे. तर या कस्टमरचं आपण एकूण लिटर बघू शकता, इकडे 65 झालेलं आहे आणि प्रति लिटरला ₹1 कपात झालेली आहे, जे की 65 आपल्याला इथे दिसून येते. तसेच 2 नंबरचे आपले जे कस्टमर आहे यांचं 32 लिटर टोटल झालेलं आहे आणि यांचे प्रति लिटरला ₹1 कपातच्या हिशोबाने ₹32 यांचे कपात झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व उत्पादक हा पर्याय निवडून बिलं सेव्ह करू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की मागच्या महिन्याला आपण जी कपात, मागच्या मस्टरमध्ये जी आपण कपात केलेली आहे ती याच्यामध्ये आपल्याला प्लस होऊन दिसणार पुढच्या मस्टरमध्ये त्याच्या. जसं की आपण बघितलं होतं, या कस्टमरचं टोटल एकूण 106 लिटर झालेलं आहे आणि ₹106 यांची चालूच्या मस्टरमध्ये कपात झालेली आहे 11 ते 20 मध्ये आणि मागील ॲड होऊन आल्यानंतर इथे ₹171 यांचे दाखवत आहे. तसेच 2 नंबरचे जे आपले कस्टमर आहे यांचे 82 लिटर दूध झालेलं आहे आणि यांची ₹1 प्रति लिटरच्या हिशोबाने ₹82 यांची कपात झालेली आहे आणि मागील अनामत ॲड होऊन यांची टोटल 114 लिटर येथे बिलामध्ये दिसून येते. म्हणजे ₹114 यांची कपात झालेली आहे आतापर्यंत. तर असं आपल्याला याच्यामध्ये कस्टमरला दिसून येतं. त्यानुसार उत्पादकानुसार मध्ये आपण कशा प्रकारे अनामत कपात करू शकतो. तर सेटिंगमध्ये आल्यानंतर संकलन केंद्र माहितीमध्ये यायचं आहे आणि अनामत या पेजवरती आल्यानंतर इथे आपल्याला उत्पादकानुसार हे ऑप्शन दिसून येते. तर उत्पादकानुसार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. उत्पादकानुसार या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर याला सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अनामत ही उत्पादकमध्ये, दूध उत्पादकमध्ये येऊन सेट करायची असते. तर उत्पादकानुसार मध्ये काय असतं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कपात करायची आहे. प्रत्येक उत्पादकाची वेगवेगळ्या रक्कमीने कपात करायची आहे किंवा कुठल्या कुठल्या उत्पादकाची कपात नाही करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला उत्पादकानुसार हा पर्याय निवडायचा असतो. तर ते निवडल्यानंतर इथे दूध उत्पादकमध्ये आपल्याला यायचं आहे. जसं की मला 1 नंबरच्या कस्टमरची कपात करायची आहे आणि 2 नंबरच्या कस्टमरची कपात करायची आहे आणि बाकीच्या कस्टमर्सची मला कपात नाही करायची. तर 1 नंबरच्या उत्पादकाची प्रोफाईल मी ओपन केलेली आहे. तर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला अधिक माहितीमध्ये अनामत हा कॉलम दिसून येतो. तर याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर एडिट करायचं आहे. तर जसं की मी 1 नंबरच्या कस्टमरची ₹1 प्रति लिटरच्या हिशोबाने कपात करणार आहे. तर मी हे सेव्ह केलं आहे आणि जे 2 नंबरचे आपले उत्पादक आहे यांची मी 50 पैसे प्रति लिटरने कपात करणार आहे. तर इथे मी 0.50 करून याला सेव्ह करीत आहे. तर आता आपण यांच्या बिलांमध्ये बघू की यांची कपात कशा प्रकारे होते. तर बिलामध्ये आल्यानंतर नवीन बिल बनवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नवीन बिल बनवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, 1 नंबरच्या कस्टमरची आपण प्रति लिटर ₹1 कपात केली आहे, जे की 106 लिटर यांचं झालेलं आहे आणि 106 लिटर यांची कपातीच्या हिशोबाने ₹1 प्रति लिटरनी ₹106 यांचे कपात झालेले आहे. तसेच 2 नंबरचे जे आपले फार्मर आहे यांचे 82 लिटर दूध झालेलं आहे आणि आपण यांना 50 पैसे प्रति लिटरने आपण कपात लावलेली आहे. तर यांचे ₹41 इथे आपल्याला कपात झालेले दिसत आहे.
तर या पद्धतीने उत्पादकानुसार आणि सर्व उत्पादक तुम्ही दोन प्रकारे मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये कपात करू शकतात. आणि याच्यामध्ये काय आहे की आपल्याला एक रिसेट दिनांक, जसं की आपण वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपण एक रिसेट दिनांक ठेवतो की त्या तारखेला आपण अनामत उत्पादकांचे अनामत शून्यावरती सेट करतो. तर ते करण्यासाठी आपल्याला सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर संकलन केंद्र माहितीमध्ये आल्यानंतर इथे अनामत वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर खाली आपल्याला दिसून येते की खाली नमूद केलेल्या रिसेट तारखेला मला अनामत स्वयंचलितपणे शून्यावरती सेट करायची आहे. तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर रिसेट दिनांक निवडण्यासाठी टॅप करा असं ऑप्शन आपल्याला दिसून येतं. तर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पद्धतीने कुठलीही एक तारीख इथे सेट करू शकतो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठली पण एक तारीख, शेवटची तारीख ती आपण इथे तुम्हाला सेट करता येईल. मी उदाहरणार्थ तुम्हाला मार्च 31ची तारीख इथे सेट करून दाखवत आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलीही एक तारीख तिथे सेट करू शकता. तर तुम्ही बघू शकता मार्च 2025ची 31 मार्च 2025ची मी तारीख इथे सेट करून याला सेव्ह करत आहे. तर मित्रांनो हे सेव्ह झालेलं आहे. तर सेव्ह झाल्यानंतर अनामत शून्यावरती रिसेट कशी होईल? तर मेन पेजवरती आल्यानंतर नवीन बिल बनवामध्ये यायचं आहे. बिलामध्ये आल्यानंतर नवीन बिल बनवा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे काही आपलं शेवटचं मस्टर असेल तर ते मस्टर सेव्ह करताना आपल्याला खाली लिहून येते की हे बिल सेव्ह केल्यानंतर उत्पादकांची अनामत रक्कम शून्यावरती सेट होईल. म्हणजे हे बिल सेव्ह केल्यानंतर माझ्या सर्व उत्पादकांची अनामत शून्यावरती सेट झालेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता त्याच्या पुढचे जे मस्टर आहे 1 एप्रिल ते 10 एप्रिलमध्ये या कस्टमर्सची म्हणजे 1 नंबरच्या कस्टमरची 175 आपण कपात केलेली आहे आणि जमामध्ये 175 दाखवत आहे. म्हणजे मागील अनामत याच्यामध्ये ॲड होऊन नाही आलेली आहे. म्हणजे ही मागच्या मास्टरमध्ये यांची अनामत शून्यावरती रिसेट होऊन नवीन अनामत सुरू झालेली आहे. तर अशा पद्धतीने मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण अनामत शून्यावरती रिसेट किंवा अनामत कशी लावायची आणि त्याची कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण कपात करू शकतो. तर मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करू शकतो. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो. धन्यवाद.